21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा हा विशेष दिवस. याच निमित्ताने श्री नारायण धाम योग, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात रुग्ण, कर्मचारी आणि उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करत दिवसाची सुरुवात केली. या प्रसंगी श्री नारायण धामचे डॉक्टर श्री उमेश कुमार डोंगरे यांनी योगाचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली. त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. या वर्षीच्या योग दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारताबरोबरच अमेरिका, नेपाळ, जर्मनी आणि इतर देश-विदेशातील नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध संस्कृती, विविध भाषा आणि एकच संदेश, योगातून निरोगी जीवन. कार्यक्रमादरम्यान विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योग्य पद्धतीने आसने आणि प्राणायाम केल्यास शारीरिक क्षमता वाढते, मानसिक एकाग्रता सुधारते. आजची मुले ही उद्याच्या सशक्त भारताची पायाभरणी आहेत. त्यांचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी लहान वयापासूनच योग्य सवयी रुजवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने श्री नारायण धाम योग, नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदिक रिसर्च सेंटरमध्ये बालकांना योगाचे प्राथमिक धडे देण्यात आले. यावेळी नारायण धाममधील कर्मचारी बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाभ्यास केला आणि शारीरिक स्वास्थ्य तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व जाणून घेतले. अशा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत श्री नारायण धामने योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाचा मार्ग आहे हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. चला, दररोज योग करूया आणि निरोगी भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया. आज 21 जून जागतिक योगा दिन. या योगा दिनाच्या निमित्तानं आज नारायणधाम या ठिकाणी योगा दिवस साजरा करण्याची संधी मिळाली. भविष्यामध्ये या योगाच्या निमित्तानं मुलांचं आरोग्य अगदी व्यवस्थित ठीक राहणार आहे आणि या सहकार्याबद्दल या टीमचं, डॉक्टर डोंगरे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.